जर मित्रांनो तुम्ही देखील पोलीस भरती, आर्मी भरती किंवा रनिंगची तयारी करत असाल आणि जर तुमचा परफॉर्मन्स सुधारत नसेल, गोळा वाढत नसेल, तर तुमचा प्रॉब्लेम डाएट असू शकतो. मित्रांनो, रनिंगसाठी डाएट करणं खूप महत्त्वाचं आहे. रनिंगसाठी आपल्याला एनर्जीची गरज असते आणि ज्यावेळेला आपले मसल पेन होतात, त्या मसल रिकव्हरीसाठी आपल्याला प्रोटीनची गरज असते. त्यामुळे डाएट खूप महत्त्वाचं आहे. रनिंगच्या आधी, रनिंग नंतर आपल्या जेवणामध्ये काय खाल्लं पाहिजे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा. तर जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. लेट्स गो. तर मित्रांनो, सर्वात आधी मी तुम्हाला वॉटर इंटेकचं सांगेल. सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तुम्हाला 4 लिटर वॉटर इंटेक कंप्लीट करायचं आहे. ॲट ए टाइम तुम्हाला 200 ते 250 ml पाणी प्यायचं आहे. वॉटर इंटेकमुळे तुमची बॉडी रिकव्हरी चांगली होईल. त्यानंतर रनिंगच्या आधी काय खाल्लं पाहिजे? रनिंगच्या आधी 40 मिनिटं तुम्हाला ब्लॅक कॉफी, त्यासोबतच बनाना किंवा 2 खजूर किंवा राईस या तिन्हीपैकी एक खायचं आहे. मी तुम्हाला सजेस्ट करेल 2 खजूर खा किंवा राईस थोडासा खाऊ शकता तुम्ही. राईसमधून तुम्हाला कार्ब मिळणार आणि खजूरमधून तुम्हाला कॅलरीज मिळणार. याचं काम काय? पहिल्यांदा मी कॉफीचं सांगेल. कॉफी पिल्यामुळे तुमचं माइंड स्ट्रॉंग राहील, माइंडसेट प्रॉपर राहील. त्यामध्ये कॅफेन असतं, त्यामुळे रनिंग करतेवेळी तुमचा ब्रिदिंगवर कंट्रोल चांगला राहील. त्यानंतर जर तुम्ही राईस खाला, त्यामध्ये तुम्हाला कार्ब मिळणार. कार्बमुळे जे काही एनर्जी यूज होणार आहे ती जे तुम्ही खाणार त्याच्यामार्फत होणार आहे. प्लस तुमची मसलमधली एनर्जी यूज होऊन तुमचा परफॉर्मन्स वाढणार आहे. त्यामुळे रनिंगच्या आधी ह्या तिन्हीपैकी एक गोष्ट तुम्ही फॉलो करा. त्यानंतर आहे रनिंग नंतर काय खाल्लं पाहिजे. रनिंग नंतर तुम्हाला 10 मिनिटं स्ट्रेचिंग कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला पाणी प्यायचं आहे. पाणी पिऊन झाल्यानंतर तुम्ही थोडं रिलॅक्स व्हाल. त्याच्यानंतर तुम्ही घरी गेल्यावरती तुम्हाला आता डाएट फॉलो करायचं आहे. जर तुम्ही प्रोटीन पावडर यूज करत असाल तर ते ऑप्शनल आहे प्रोटीन पावडर. नाहीतर तुम्ही मूग, मटकी, हरभरे या सगळ्याला मोड आणायचं आहे. त्याच्यामध्ये कांदा, टॅमॅटो आणि दही हे सगळं टाकायचं आहे, मिक्स करायचं आहे आणि खायचं आहे. यासोबतच तुम्हाला 100 ग्रॅम ओट्स खायचे आहेत. ओट्समध्ये तुम्हाला प्लेन ओट्स किंवा प्रोटीन ओट्स तुम्ही घेऊ शकता. ज्यांचं ओव्हरलोड आहे त्यांनी ओट्स पाण्यामधून खा आणि ज्यांचं वेट मेंटेन आहे किंवा वेट वाढवायचं आहे त्यांनी दुधामधून खा. हा झाला रनिंग नंतरचा डाएट प्लॅन. त्यानंतर आपलं असणार आहे जेवण. जेवणामध्ये तुम्हाला 2 चपाती, भाजी, डाळ, राईस जे काही घरात असेल ते खायचं आहे. त्याच्यासोबत तुम्हाला काकडी, गाजर, बीट आणि कांदा. काकडी आणि गाजरमुळे तुम्हाला व्हिटॅमिन मिळतील. बीटमुळे तुमचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होईल, ब्लड वाढेल. त्याच्यानंतर कांद्यामुळे तुमचं टेस्टोस्टेरॉन बूस्ट होईल. टेस्टोस्टेरॉन रनिंगसाठी खूप चांगलं असतं, म्हणजे बूस्ट झालेलं. यामुळे तुमचे पाय वगैरे असतात ते भरून येतात, ते थोडं कमी होईल. हे झालं जेवणाचं. याच्यानंतर तुम्हाला संध्याकाळी 4 वाजता एक चपाती घ्यायची आहे. त्याच्यावरती 1 चमचा पीनट बटर लावायचा आणि 1 बनाना कट करून टाकायचा आणि ते खायचं आहे. चपातीच्या जागी तुम्ही ब्राऊन ब्रेडसुद्धा यूज करू शकता. हे झालं 4 वाजताचं आपलं. त्याच्यानंतर संध्याकाळचं जेवण. त्याच्यानंतर संध्याकाळी तुम्हाला राईस, डाळ, 2 उकडलेली अंडी आणि 2 अंड्याचं ऑमलेट हे खायचं आहे. जर तुम्ही अंडी खात नसाल तर ऑप्शनल तुम्हाला 100 ग्रॅम चिकन किंवा पनीर, 100 ग्रॅम पनीर हे तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. हा झाला रनिंग करणाऱ्यांसाठी प्रॉपर डाएट प्लॅन. यामध्ये तुम्हाला प्रोटीन, कार्ब, कॅलरीज, फायबर, व्हिटॅमिन सगळ्या गोष्टी मिळतील. यामुळे तुमची स्ट्रेंथ, परफॉर्मन्स नक्की सुधारेल. हा डाएट फॉलो करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बनवायचा हे कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.